हाय हॅलो नमस्कार. मी सुरेखा आणि देवदर्शन किचनमध्ये आज मी तुम्हाला दाखवत आहे ज्या ठिकाणी लाखो लोकांसाठी स्वयंपाक केला गेला असं ठिकाण, असं हे मोठंच किचन आहे. बघू शकता तुम्ही. तर मंडळी, भुसावळ जवळ पाडळसा या ठिकाणी शिवमहापुराण पंडित प्रदीपजी मिश्रा यांची कथा होती. तर कथेचा 6वा दिवस होता. मी आणि माझे मिस्टर कथेमध्ये आम्ही पोहोचले, कथा वगैरे ऐकली. त्यानंतर आम्ही थोडी सेवा देण्यासाठी या ठिकाणी या स्वयंपाकघरामध्ये गेलो. तर तिथे गेल्यानंतर आम्ही पाहिलं, इथे जवळपास 2 ते 3 लाख लोकांचा स्वयंपाक चालू होता. तरी सुद्धा किती स्वच्छता आहे बघू शकता. हे चपात्या करण्याचं मशीन आहे. यापुढे कणिक मळायचं मशीन होतं आणि ती मळलेली कणिक गोळे अशा प्रकारे या बाजूला तयार होतात आणि ते गोळे यावरती ही ताई ठेवते आणि खाली चपात्या निघत असतात. आतमध्येच ह्या चपात्या शेकून बाहेर निघत असतात. बघू शकता, छान अशा पातळसर मस्त अशा या चपात्या होत असतात. त्यासोबतच भरपूर अशा या महिला या चपात्या करतायत. तर मी तुम्हाला पूर्ण हे किचन दाखवते, त्यासाठी व्हिडिओ कुठे स्किप न करता पूर्ण पहा. या महाराज, हे इकडून घे. जाता तुम्हाला उंडे बनवून नाही तेव्हा घ्या किंवा पहिले खा. तर मला सुद्धा वाटलं अशा मोठ्या चपात्या पण करून बघायच्या. तर हे स्पेशल मोठ्या पोळ्या करणारे लोक आहेत, शेगाववरून आलेत.
यांना मी विचारलं तर. मी आधी त्या ताई चपात्या करत होत्या, त्यांच्या चपात्या पाहिल्या, 1 ते 2 त्यांना चपात्या लाटू दिल्या. त्यानंतर मी चपात्या बनवायला बसली. सुरुवातीला मनात शंका होती, मला अशा मोठ्या चपात्या जमतील किंवा नाही जमतील आणि जमल्या तर अशा प्रकारे ह्या मोठ्या तव्यावरती टाकता येतील का. पण मी बसली हिम्मत करून, मला चपात्या बऱ्यापैकी आल्या. तर अशा प्रकारे मी काही वेळासाठी काही चपात्या या ठिकाणी लाटल्या. चपात्या लाटायला खूप छान असं वाटत होतं आणि त्यापेक्षाही चपाती तव्यावरती टाकायला खूप भारी असं वाटत होतं. कुठलंही कार्य जर का आपल्याला येत नसलं, आपण ते केलं आणि मनापासून केलं तर आपल्याला हे नक्कीच येतं मैत्रिणींनो. तर कुठेही सहकार्य केलं ना आपल्याला सहज येतं करता, जर का मनापासून इच्छा असली तर. आणि बघू शकता ह्या साईडला पूर्णपणे या ठिकाणी भाजी, वरण, भात अशा प्रकारे या ठिकाणी स्वयंपाक चालू होता. हे पातेलेसुद्धा तुम्ही पाहू शकता, खूप असे मोठे मोठे पातेले आहेत आणि खानदेश पद्धतीची या ठिकाणी घोटलेली अशी वांग्याची भाजी होती. त्यासोबतच मस्त असं चटकदार वरण होतं. आणि देवाचा स्वयंपाक म्हटलं म्हणजे एखादी प्रसाद म्हटला म्हणजे चवीला तर तो छान लागतोच. तर या ठिकाणी ना महिला काही चपाती बनवत होत्या, पण चूलमधूनच ती घासरली. विटांची चूल होती, वीट घासरली आणि तवा असा हा थोडासा खाली आला. तर चूल ही घासरलेली होती. पुन्हा त्यावरती विटा वगैरे ठेवून अशा प्रकारे चूल ही चालू झालेली आहे आणि महिला त्यावरती चपात्या शेकायला बसलेल्या आहेत. तर उद्या आहे 7व्या दिवसाचा बुंदीचा प्रसाद असतो. तर कथेच्या 7व्या दिवशी या बुंदीचा प्रसाद म्हणून वाटप केला जातो. तर 6व्या दिवशी रात्रभर अशा प्रकारे हे बुंदीचं काम चालू असतं. बघू शकता खूप जास्त क्वांटिटीमध्ये बुंदी बनवली जाते. मोठ्या मोठ्या अशा कढई आहेत आणि अशा प्रकारे ही बुंदी झाल्यानंतर पाकामध्ये टाकली जाते आणि त्यानंतर मग पाकामधून काढून म्हणजे थंड करण्यासाठी ही बुंदी अशा प्रकारे पसरविली जाते. तर थोड्या वेळासाठी मी बुंदी ही पसरून घेतली. हे भाविक भक्त बघू शकता तुम्ही या ठिकाणी जेवायला बसलेले आहेत, प्रसाद ग्रहण करायला बसलेले आहेत. खूप गर्दी असते या ठिकाणी. पहिल्या दिवसापासून तर 7व्या दिवसापर्यंत लाखो भाविक बंधू या ठिकाणी येत असतात, कथेचा आणि महाप्रसादाचा लाभ घेतात. तर बघू शकता मैत्रिणींनो, या ठिकाणी अशा प्रकारचा हा महाप्रसाद आहे. आम्ही सुद्धा हे जेवण घेतलं. महाप्रसादातील हे जेवण खूप चवीला छान लागत होतं. आम्ही जेवण केलं. त्यानंतर आता संध्याकाळ झालेली आहे, 5 वाजेची कथा संपलेली होती. त्यानंतर इथेच आम्हाला जवळपास 7:30 ते 8 झालेले आहे. आम्ही घरी निघतो आता. तोपर्यंत श्री शिवाय नमस्तुभ्यम. पुन्हा भेटू आपल्या नवीन छानशा अशाच ब्लॉग सोबत. तोपर्यंत नमस्कार.